सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 20 मे 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात. ऑनलाईन औषध विक्री विरोधात औषध विक्रेता संघटनेचा आज भारत बंद. औषध दुकाने बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना संयम राखण्याचे, आवश्यक औषधांचा आगाऊ साठा करण्याचे प्रशासनाचे आवाहन. अखिल भारतीय औषध विक्रेते संघटनेने त्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात दिनांक 20 मे 2026 रोजी औषध दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले असून या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व संयम राखावा, तसेच आवश्यक औषध व वैद्यकीय साहित्याची आगाऊ व्यवस्था करून ठेवावी असे आवाहन अन्न औषध प्रशासन विभागाने केले आहे. अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य सातारा येथील सहाय्यक आयुक्त रु वी पोंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. खिंडवाडी तालुका सातारा परिसरात कारमध्ये थांबलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चेनची चोरी. जिल्ह्यात अशा प्रकारे सलग होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. खिंडवाडी परिसरात कारमध्ये थांबलेल्या व्यक्तीची दिशाभूल करून गळ्यातील सोन्याची चेन चोरी केल्याची घटना घडली आहे. शनिवार दिनांक 16 मे रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास खिंडवाडी येथे व्यक्ती कारमध्ये थांबली असताना एक अनोळखी इसमाने बोलण्याचा बहाणा करून त्यांच्या गळ्यातील सुमारे 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरी करून नेली. या प्रकरणी सुनील दत्तात्रय यादव वय 53 राहणार शेरेवाडी तालुका सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कराड पाटण मार्गावरील बेलदरे फाट्यावर महिला व्यावसायिकाच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी. कराड पाटण मार्गावरील बेलदरे फाटा येथे भरदिवसा महिला हॉटेल व्यावसायिकाच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी झाल्याची घटना घडली आहे. ग्राहक बनवून आलेल्या अज्ञात चोरट्याने गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पलायन केले. या प्रकरणी रुपाली अशोक काटकर यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सातारा एमआयडीसीतील एका कंपनीत कामगारांकडून 20 लाखांची फसवणूक. जुन्या एमआयडीसी मधील प्रिसाइज ग्रुप या कंपनीतील कामगारांनीच 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले असून या प्रकरणी संबंधित कामगारावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. योगेश अशोक भोसले राहणार सातारा असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत कंपनीचे मालक सचिन यशवंत शिंदे वय 44 राहणार शिवाजी हाऊसिंग सोसायटी सदर बाजार सातारा यांनी फिर्याद दिली आहे. शाहू कला मंदिरातील गैरव्यवस्थेमुळे रंगकर्मी त्रस्त. ध्वनी प्रकाश यंत्रणा वारंवार बंद. नाट्य संस्थांकडून पालिकेकडे नाराजी. साताऱ्यातील सांस्कृतिक उपकेंद्रांचे प्रमुख केंद्र असलेल्या शाहू कला मंदिरामध्ये तांत्रिक सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आहे. नाट्य प्रयोगांसाठी आवश्यक असलेली ध्वनी व्यवस्था, प्रकाश योजना आणि तांत्रिक साह्यामध्ये सातत्याने अडथळे निर्माण होत असल्याने विविध नाट्य संस्था आणि कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रंगमंचावरील प्रयोग सुरू असताना ध्वनी यंत्रणा अचानक बंद पडणे, प्रकाश योजनेत समन्वयाचा अभाव दिसणे तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांची अपुरी उपलब्धता यामुळे कलाकारांना अडचणींचा सामना करावा लागेल असे सांगितले जात आहे. अनेक प्रयोगांमध्ये संवाद स्पष्ट ऐकून न जाणे आणि प्रयोगानुसार प्रकाश न मिळाल्याने सादरीकरणाच्या अर्जावर परिणाम होत असल्याची तक्रार रंगकर्मीकडून केली जात आहे. पुणे मंगळूर महामार्गाच्या 6 पदरी कामात अनेक त्रुटी. भोसलेवाडी तालुका कराड येथे पाणी साचण्याची गंभीर समस्या. अनेक ठिकाणी जुन्या पुलाला नवीन स्ट्रक्चर जोडली. भोसलेवाडी तालुका कराड येथे राष्ट्रीय महामार्गावर पावसाचे पाणी साचण्याची गंभीर समस्या गत वर्षीपासून सुरू झाली आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या ढिसाळ नियोजनामुळे महामार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येण्याबरोबर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान महामार्गाच्या 6 पदरी कामामध्ये एक प्रकारे त्रुटींचा भरणा असून महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी तातडीने त्रुटींची पूर्तता करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्याकडून उघडण्यात येत आहे. मालदाण तालुका पाटण जवळील वांग नदीवरील बंधारा फुटण्याची भीती. बंधारा दुरुस्ती व मजबूतीकरणाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. वांग मराठवाडी धरणाच्या लाभ क्षेत्रातील मालदाण तालुका पाटण गावाजवळच्या वांग नदीवरील बंधाऱ्याच्या मोठ्या प्रमाणात आलेली गळती कायम आहे. वाढलेल्या गळतीने बंधाऱ्यात पाणीसाठा राहत नसल्याने शेतकऱ्यांमधून संतत प्रतिक्रिया उमटत आहे. बंधाऱ्याच्या पायातील दगड निसटून बंधाऱ्याच्या पायाला भगदाड पडले आहे. त्यामुळे बंधारा फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. बंधारा फुटण्यापूर्वी संबंधित विभागाने बंधाऱ्याची दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून करण्यात येत आहे. मायनी येथे बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. मायनी तालुका खटाव येथे भिसेवस्ती शिंदेवाडी आणि बदाचा मळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा गावावर वाढला आहे. येथील स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून नागरिकांना स्वतःच्या आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. महाबळेश्वरला जायचं तर 5 गणित भराट टोल. पर्यटकांकडून वर्षानुवर्षे उकळले जातात पैसे. लोकप्रतिनिधी लक्ष घालण्याची मागणी. देश विदेशातील पर्यटकांच्या पसंतीच्या महाबळेश्वर पर्यटन स्थळी उन्हाळी हंगामामुळे पर्यटकांची चांगलीच गर्दी असून कुटुंब, मित्र, परिवारासह काहीसा निवांत वेळ व्यतीत करण्यासाठी आलेल्या पर्यटकांची महाबळेश्वरच्या नावाखाली दांडेकर नाक्यावर अक्षरशः लूट होत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेक वेळा प्रदूषण कराच्या नावाखाली या नाक्यावरून महाबळेश्वरकडे येणाऱ्या वाहनांना कर आकारण्यात येत असून या प्रदूषण कराच्या नावाखाली सुरू असलेल्या लुटीमुळे पर्यटक हैराण झाले आहेत. महाबळेश्वरला यायचे असेल तर 5 गणित टोल का भरायचा असा सवाल पर्यटक उपस्थित करत आहेत. वर्षानुवर्ष सुरू असलेल्या गंभीर प्रकारे लक्ष देण्यात जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींना वेळच नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. गर्दी गोंगटामुळेच मधमाशा आक्रमक, तज्ज्ञांचा निष्कर्ष. वाढत्या हल्ल्याने आग्या मोहाची पोळी चर्चेत. अलीकडे काही दिवसात आग्या मोहाच्या मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात नागरिक जखमी झाल्याने गावांच्या परिसरात झाडांवर वर्षानुवर्ष लटकणारे आग्या मोहाची पोळी चर्चेत आली आहे. एरवी त्या ठिकाणी दिसणारा नागरिकांचा बिनधास्त वावर त्यामुळे आता कमी झाला आहे.
गर्दी, गोंगाट आणि धूर या कारणांमुळेच मधमाशा आक्रमण होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान निसर्गातील महत्त्वाचा घटक असलेल्या मधमाशा सुरक्षित राहण्याबरोबर लोकांनीही त्यांच्यापासून इजा पोहोचू नये यासाठी गर्दी, गोंगाटाचे कार्यक्रम मधमाशांच्या वस्तीच्या परिसरात घेणे शक्यतो टाळावे असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड, फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.